या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब सांगोड सरपंच आपल्याला उपस्थित झाला. आपलं यात्रा उत्सव या वर्षी पाऊस नाही पडला इकडनं, दरवर्षी पाऊस असतोय, घाटातच पाऊस असतोय डायरेक्ट. पहिलं उतरवलं चालू झालं परत नाल्याच्या वरच बांधलाय स्टेज, जागेची युटिलाइज फुल तयार आहे. लोक लय खर्च करते त्यांना. आमच्या लय घाटात लाईन बघायला किती राहिलेली रॅक मध्ये जागा आड. टोकनच्या पाठीमागे गाडा मालक मंडळी सूचना करतोय वारंवार नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. आता साधारण वाजलेलं 7:30 आणि आज आम्ही चाललोय बोसरीच्या घाटात. आमचं फक्त एक बैल आणि एक घोडी आहे. कांड आता आहे आणि नंतर पण आपल्याला 10 वाजता परत रिटर्न यायचंय. 10 वाजता परत आपल्याला सरपंच आणि अजून एक आदेश नवीन कांड्यावरचा, ही 2 आहे. मग आज 2 बार आहे आमच्या, फक्त टायमिंग चेंज आहे. घाट आहे ना त्या साईडला आहे. आता फिरून आपल्याला खालून ब्रिज खालून जायचंय आणि तिकडे घाट आहे. नाश्ता करू म्हणलं ना, नाश्ता नाही केला सकाळ धरून. इकडं फुल बाई. या वर्षी पाऊस नाही पडला इकडनं, दरवर्षी पाऊस असतोय, घाटातच पाऊस असतोय डायरेक्ट. पहिलं उतरवलं चालू झालं परत आम्ही पण गेलतो की इथं नाश्ता करून जाऊ पुढे म्हणतो. वाजले, आम्ही नाश्ता करा थांबलेलो या हॉटेलमध्ये. बाई पोहे तेवढं गाठी दिलं नाही, नशिबती कॉफी ते तरी चांगलं दिलं. पोहे खाऊन तर राव बाई भूक मारली त्याने. ते पोहे आल्यावर 4-5 घास खाल्ले ते ठेवून दिलं. या ब्रिज खालून राईटला मारला ना त्या साईडला घाट आहे. कुशराव लांडगे सभागृह आहे आणि जस्ट पुढे गेलं ना या रोडनीच, याच रोडनी पुढे घाट लागतो डायरेक्ट. बॅनर बिनर लावलेलं इथं सिटी मध्ये, एकदम सिटी मध्ये. अख्ख्या कळून येत नाही ना असं जास्त. आम्हाला फिरायची सवय कशी आहे, खेड, मंचर, आंबेगाव या ठिकाणी नाही का. आणि अचानक असं आलं ना, असं लय बोर होते. मग येऊच वाटत नाही का नाही. हाय आम्हाला लय जवळ आपल्या इथं पण आता भाडेकरी होणार आपण. आता मारगाव आहे आपण आपल्या त्या. आयला पण नेमका ड्रोन काढायला मी बाहेर आलो आणि पाऊस यायला लागलाय. पाऊसात तर नाही फ्लाय करता यायचा. पाऊस कमी होऊन द्या अजून, मग फ्लाय करायचा ट्राय करू. वर इथूनच वर आळय जायला रोड पुढे काय माहिती. आता आलोय मी. आळो वेळ एक नंबर आहे आमचं राव. बैल बाहेर जायचा विषयच नाही, कुठंच नाही. हा इथं हे घाट्या पाऊस येतोय राव. आणि हा पूर्ण झोन आहे ना, ड्रोन मॅपवर डायरेक्ट येलो झोन दाखवतोय. आता येलो झोन फ्लाय करतात का नाही मला माहिती. मी तर युजली ग्रीन झोन असल्यावर फ्लाय करतो. असं काही इश्यू नाही येणार, कारण की आपल्या फक्त घाटातला बैलांचे व्हिडिओ काढायचे. अदरवाईज दुसरं थोडी काढतो आपण काय शूट. पण पाऊस येतोय आल्यामुळे नाही ना आपल्याला फ्लाय करता येत. पाऊस येतोय राव. इथं बैल बांधायला पण चांगली सोय या साईडला. आमचा गाडा काहीतरी 3 नंबरला होता, तर रितेशला फोन करायला लागेल किती नंबर आहे अजून बाकी. टोकनच्या पाठीमागे गाडा मालक मंडळी सूचना करतोय वारंवार
काय झाली आमची इथं वर बसून शूट केला मी आता वर गेल्या सगळी इथं गेलेली सगळी गाडी छत्री घेऊन मी पण जातो आपल्या खालीच बघा शिव पाऊस होता आता ऊन पडला की इकडं नाश्ता करत थांबलो आम्ही इथं नाश्ता केला वडापाव खाल्लाय आणि परत थांबलोय आता आर्यन आणि कमलेश शेट्टी पहिले घेऊन दुसरी कांट पडलं नाही आमचं दुसरं शेट चांगला राजा पडला असा या लवकर या शंभू झाला पावसाचा आम्ही पण तिथपर्यंत गेलो होतो परत आलोय माग इथं बसलो होतो नाश्ता केला इथंच थांबलो परत येऊन आऊन नाही आली का आपली का प्रॉपर बॉयलर माणसं खरंच की राव सगळी इथलीच आहे रे यांना काय असे बघायला प्रेक्षक ही सगळी बॉईल अंडा शाळा वेळा बुडून आणलाय सज्ज परत कमलेश शेटला फोन करा ना निघाल्यात ना आता किती वाजले रे तासभर लागणार 12 वाजले आता 12 वाजा आलेले 1 तासभर निघणार आपल्याला काही दिवस काढता काही 2 3 4 पर पाऊस गेला आता यायला पाऊस येतोय जातोय सारखं करतोय मला पाऊस पण नाही पडायचा आज पाऊस नाही किशातला पैशासारखा चल नको जाऊ चल येतो आणि आम्ही चाललोय गाड्याची लाईन बघायला की झालं बैल एवढी तयार रे आमची बैल लाज वाटे डायरेक्ट फुल तयार आहे लोकांना लय खर्च करते त्यांना आम्ही चाललोय घाटात लाईन बघायला किती राहिलेले रॅक मध्ये गाड या साईडला आळ यांचं हे माग आहे ना पुढे आहे काय अरे गाड हा रॅक कुठं आहे गाठले मोटर दिसतोय राव जागा भरपूर आहे इकडं राव लाईन कुठं आहे गाड्याची पलीकडे आहे का इथून बैल आणि पलीकडून ट्रॅक आहे का आले गटार आहे इकडं वाटतं मोठं थांबे कडकडे वरून ये इथून वरून जाऊ इथून चल बघ ना फक्त इथून बघता पण नाही येत राव साडावर नाला बघ केवढं आणलंय बुसरी मध्ये नाल्याच्या वरच बांधलंय स्टेज जागेची युटिलाइज बापरे गाडीची लाईन आपला 25 नंबर होता ना 25 नंबर आपला हा मग आता काय चालू आहे आता घेतो विचार ना ते चालू आहे का 95 कुठं आला आमचा 95 वाला आहे गाडा घातलाच नाही तो हातवाट ना 95 आहे ना गाडाच नाही घातला ना घातलाय 95 आपण लटकेच झालो इथं जास्त गेला मग आमच्या पुढे गेलो ना किती वेळ लागेल जर्मन टोकन येऊ द्या टोकन येऊ द्या पहिले घ्या पुढं 20 फुटावरून नाही हा पाठीमागच्या गाड्याचं टोकन दिलेलं आहे पहिले घ्या पाहू ना पुढे 20 फुटावरून कांडराव टॉपचं जे की कुठलं हा माणूस टोकन दिल्यानंतर आपले डिपॉझिट आपल्या हा बैठला वासरे बार खाल्ली रे सगळी बार खाल्ला साठा यांचा ये पाळणार सेकंद 15 15
त्या साईडला आलोय मेन रोडला, तिथं गाडी लावली आपली. त्या गाडीच्या चाललोय मी आता. अजून आमची बैल येत नाहीये, 12:30 वाजलेले अजून, पण त्यांना 15-20 मिनिट लागतील यायला. आणि गाड्याचा रॅक आहे ना पूर्ण फुल झालेला आहे. तर तुम्हाला ड्रोनचं बॅग आहे ना, ती मागं तिकीट टाकायची मला. तुम्ही गाडी केला तर लागेल नाही. अरे गाडी एकदम कट्टोकट लावली हो. 100% लावली, पण कट्टोकट लावलीच ना बाईंनी. बॅग मागतो बघतो. ताबेल टू सगळं कसं. 2000 years later. Aryan, how are you, Aryan? Aryan, how are you? France. आर्यन कहा से? एवढ्या लवकर आले तुम्ही पण? 1 वाजले ना. कुठं आहे आपल्याला? चला तिथून जाता येते का आता? आणि गाड्या चालू केल्या रॅक वर त्यांनी. आता नंबरने गाड्या घेते ते. आता नंबरने चालू आहे. आर्यन आम्हाला सांग घ्यायला आता आपला गाडा. आपण लटकलं वाटतं आता. 50 51 चालू आहे रे. आपण 95 वाले. मग किती आहे? 55 आहे का? तो तुम्हाला 95. या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब सांगोड सरपंच आपल्याला उपस्थित झाला. आपलं यात्रा उत्सव कमिटी वतीने मनापासून हार्दिक स्वागत. साडे 3 वाजले आता. आमचा गाडा आताशी पळून झालाय. कसं वाटलं आज? 6 वाजता आलो आम्ही. 6 वाजता एवढा आंबूज आहे ना आमचा. मंचर खेड इकडं जुन्नर साईडला आला. एवढं भुसरी मध्ये झालं. सकाळी 6ला जाऊन 12ला घरी येतो. इथे 5-10 किलोमीटर लांब आलो. डायरेक्ट 7 ते 6 झाला असता. 7 ते 6 ड्युटी केली का आज? 12 तास कंपनीत गेलो असतो. 500 भेटले. अरे गाडीच्या साईडकडे गाड्या लावल्यात लोकांनी. ही टिकीट टू व्हीलर हलवायला लागेल. ह्या 3 हलवायच्या, या हे 4 हलवायच्या. नाही ही आहे नाही. हँडलॉक असे नाही मागड आहे काय नाही मरत त्याला. ते तर बरोबर लाव ना. शेतात पहिले